ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण पॉडकास्ट सुरू करत आहोत, की ज्याच्यामध्ये आपण अध्यात्माशी रिलेटेड लोकं इथे बोलवणार आहोत आणि त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. अतिशय इन्फॉर्मल असं हे पॉडकास्ट असणार आहे आणि आज आपल्या पहिल्याच गेस्ट आहेत रेखाताई जोग. या रेकी ग्रँड मास्टर आहेत आणि आज आपल्याला त्या रेकीबद्दल खूप सारी माहिती देणार आहेत. अ, रेखाताई, असं काय झालं की तुम्ही रेकी मास्टर व्हायचं ठरवलं? अ, मी सरकारी नोकरीमध्ये होते. बरं. डिफेन्समध्ये मी होते. ओके. माझी सरकारी नोकरी, मिस्टरांची फिरती होती सतत. माझी मुलं लहान होती. ह्या सगळ्याचा समतोल साधताना मानसिक ताण खूप यायचा. बरं. त्याच्यात एकदा मला अचानक रेकीविषयी माहिती मिळाली हं, हं. आणि माझ्या सुदैवाने मला एक मॅडम मिळाल्या, की ज्या ज्या रेकी शिकवत होत्या. आणि ह्या सगळ्या ताणांवरती माझ्यासाठी रेकी ही खूपच उपयोगी पडली. हो, मस्तच. अ, मला सांगा की आत्ता रेकीचं तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे? माझ्या आयुष्यात रेकीचं एकदम उच्च स्थान आहे. हं, हं. अ, मी रेकी शिकले. त्याच्यानंतर काही वर्षांनी माझ्या डाव्या मांडीचं फेमर बोनचं ऑपरेशन करायची वेळ आली बरं. आणि मी ॲक्चुअली तेव्हा खूप घाबरले होते. पण रेकीनी मला इतकी साथ दिली, की ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशन चालू असताना आणि ऑपरेशनच्या नंतर हं, हं. मला अजिबातच मानसिक ताण आला नाही. अरे वाह! आणि डॉक्टरांना आणि माझ्या घरातल्यांना पण वाटत होतं, की आता की ही काही उभी राहू शकत नाही. माझ्या ऑफिसमधल्यांना पण वाटत होतं, आता ही काही उभं राहणार नाही. हिची नोकरी आता संपली. पण असं काहीही झालं नाही. 54-55व्या वर्षी माझं ते ऑपरेशन झालेलं. मी व्यवस्थित माझी पूर्ण नोकरी केली आणि अजिबात मला घरामध्ये कुठल्याही कामाला बाई नाही. मी एका ओह! महिन्याच्या हे आत महत्वाचं आहे. हो. एका महिन्याच्या आत मी वॉकर घेऊन चालायला लागले हं, हं. आणि आता तर काही नाही. आता तर व्यवस्थितच मी घरामध्ये सगळे कामं करते. त्यामुळे खरोखर उच्च स्थान आहे माझ्या आयुष्यात रेकीला. अरे वाह! हं. म्हणजे रेकीने तुमचं आयुष्य बदलूनच टाकलं. हो, हो. बदलून टाकलं म्हणजे अ, म्हणजे जर ही अशी माझ्याकडे रेकी नसती, तर आय डोंट नो माझं काय झालं असतं. म्हणजे जसं लोकांना वाटत होतं खरोखरच तसं झालं असतं, की मी आडवी झाले, की परत मी हं. उठलेच नसते. तर बरोबर. खूपच छान म्हणजे अनुभव माझा आहे. बरं रेखाताई, ज्या लोकांना रेकीबद्दल अजिबातच काही माहिती नाहीये, हां. तर त्यांना तुम्ही सोप्या शब्दामध्ये कसं सांगाल? रेकी ही ना एक उपचार पद्धती आहे. हं, हं. पण ती म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी औषधं पाणी औषध घ्यायला नकोय, गोळ्या घ्यायला नकोय, कुठली पथ्य पाळायला नको आहेत. युनिव्हर्समधली जी एनर्जी आहे ती हस्तस्पर्शाने तुमचे सगळे मानसिक आणि शारीरिक त्रास दूर करते. बरं. हं. त्यामुळे तुम्हाला म्हणजे पथ्य पाळायचे आहेत, गोळ्या घ्यायच्या हं, आहेत. हं. शिवाय अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवरती उपचार करू शकता. हे खूप महत्वाचं हां आहे. आणि कारण स्वतःचं कारण ते वेळ वगैरे सुद्धा त्यामुळे सोयीची होऊन हो, जाते ना हो. आजकालच्या तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही धावपळीच्या करू आयुष्यात. शकता बरोबर. आणि मी स्वतःला जेवढं जाणते, तेवढं दुसरं कोणीच जाणत नसतं. असं प्रत्येकाच्या बाबतीत आहे. मग तुमचं तुम्हीच हस्तस्पर्शाने तुमचे तुम्हीच बरे होणार आहात. इतकं त्यामुळे महत्त्व आहे त्याला, की खरंच अ, मी काय वर्णन करू त्याचं. हे रेकीच्या किती लेव्हल असतात? रेकीच्या साधारण कोणी जास्त लेव्हल पण करतात. पण मी जी शिकवते ती मी 5 लेव्हलमध्ये शिकवते. बरं, लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3, लेव्हल 4 लाच मास्टर लेव्हल म्हणतात बरं. आणि 5वी जी आहे ती ग्रँड मास्टरची लेव्हल. अरे वाह! तुम्ही जरी 1 आणि 2 एवढ्या 2 जरी तुम्ही शिकून घेतल्यात, तरी तुम्हाला सर्वसामान्यपणे एवढं बास होतं. पण जर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये प्रगती करायची इच्छा असेल, हं, तर हं. मी काही तुम्हाला रोखणार नाहीये. मला बरोबर. पण ग्रँड मास्टर तुम्ही हे माझ्यासाठी पण आनंदाचं आहे. नक्कीच, नक्कीच. पण लेव्हल 1 मध्ये असं आहे, की तुम्ही स्वतःपुरता आणि ज्यांना तुम्ही डायरेक्ट हस्तस्पर्शाने देऊ शकता रेकी, तेवढं तुमचं 1 मध्येच होतं बरं. आणि दुसरी घेतल्यानंतर तुम्ही डिस्टन्स रेकी पण करू शकता. अरे वाह! हं. रेखाताई सांगा, की एवढ्या हीलिंग टेक्निक्स आता वाढलेल्या आहेत. हं. लोकांना कळत नाही हे घेऊ का ते घेऊ? हं. तर इतर हीलिंग टेक्निक्सपेक्षा रेकी वेगळं कसं? म्हणजे ह्याच्यात काय असं हे आहे? तुला आत्ता सांगितलं तसं एकदम साधी सोपी पद्धत आहे. हं, हं. स्वतःचं स्वतः तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला उठून डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुम्हाला रोगाचं निदान करण्याची गरज नाहीये. हं, हं. रेकीला
रेकी तुम्ही दिलीत, की रेकीला काही सांगावं सुद्धा लागत नाही, की तुला काय झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे. ती जिथं बरं. जायला हवी तिथं आणि तितकीच जाते आणि नंतर रेकीचा प्रवाह आपोआप थांबतो. वाह! क्या बात है! बरं मला थोडंसं सांगा, की रेकीचं सेशन सुरू झाल्यावरती कॉमनली लोकांना काय एक्सपिरियन्सेस यायला लागतात? अं, जेव्हा तुम्ही रेकी शिकायला सुरुवात करता, लेव्हल 1 तुम्ही हं, हं. झाल्यानंतर तुम्हाला एक 21 दिवसांची साधना दिली जाते. बरं. त्या 21 दिवसांच्या साधनेमध्ये तुमच्या शरीरावरचे 24 पॉइंट्सना तुम्ही रेकी घ्यायची असते. तर आता रेकी घ्यायची असते म्हणजे काय? असाही तुम्हाला प्रश्न पडू शकतो. हं, हं. तर युनिव्हर्समधनं ती घ्यायची आहे आणि आपल्याकडे हाताच्या स्पर्शाने ती तुम्ही घ्यायची आहे. एवढंच बरोबर. करायचं असतं, दुसरं काही नाही. आणि साधी सोपी आहे. अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत कोणीही ती शिकू शकतं. माझ्याकडे एक 20 वर्षाचा मुलगा पण शिकून गेलेला आहे आणि 75 वर्षाचे आजोबा पण शिकून गेलेले आहेत. अरे वाह! ते अतिशय सोपी. हं, कुणीही हं. सहजपणे करू शकतं, शिकू शकतं आणि आयुष्यभरासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होतो. आपोआपच तुमच्या आयुष्यात त्यांनी तुमची मानसिक शांतता तुम्हाला मिळते. हं, हं. तुमच्या क्षमता वाढलेल्या असतात. त्यामुळे तुमचं आजारपण ऑटोमॅटिकली कमी होतात. जेव्हा माणसाचा मानसिक ताण माणसाला नाहीये, तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआपच सुरळीतपणे चालतात. आणि असं झालंय का म्हणजे आता प्रत्येकाची ग्रास्पिंग लेव्हल पण वेगळी-वेगळी असणार आहे. हं, तर एखादी व्यक्ती खरोखरीच त्याच्यामध्ये पण खूप छान असे एक ऊर्जा आहे हं, आणि त्यांनी पटकन ते ग्रास्प करून त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय आणि हं, त्याच्यानंतर त्याला आणि तुम्हाला म्हणजे ॲज अ टीचर तुम्हाला आणि हं. ॲज अ स्टुडंट त्याला असं काय एक्सपिरियन्स झाला? अगं असं एक्सपिरियन्स सांगण्यासारखी क्षमिका खूप आहेत माझ्याकडे. पण म्हणजे आता आपल्या हं, हं. शॉर्ट टाईममध्ये मी काय-काय सांगू तुला. पण म्हणजे खूप व्यसनांमधून मुक्त होणारे खूप लोकं आहेत. अरे म्हणजे बापरे! आरामात म्हणजे हं, रेकीने हं. आपण व्यसनातून माणसांना मुक्त करू शकतो. हे खूपच छान आहे. हे मी पहिल्यांदा ऐकलंय हो, आणि हा पॉइंट एक खरंच खूप छान आहे. हो. व्यसनातून अगदी नक्की. हं, हं. एकच आहे की एक तर त्या माणसाने स्वतः ते ठरवणं खूप आवश्यक आहे किंवा त्याच्या जवळचं जे कोणी माणूस आहे त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्याला त्याप्रमाणे रेकी द्यायला पाहिजे किंवा बरं. माझ्यासारख्या ग्रँडमास्टरकडे कोणाकडे तरी जाऊन त्यांनी रेकीचे उपचार त्यांना घ्यायला पाहिजेत. एवढं मात्र नक्की आहे. आजकाल जे आपण विवाहबाह्य संबंधांबद्दल पण खूप ऐकतो, बरोबर. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण रेकीचा वापर करू शकतो. बरं. की म्हणजे असे आहेत, माझ्याकडे असे अनुभव आहेत, की रेकी देऊन अ, आता ते त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडून नवरा-बायको एकमेकांबरोबर सुखाने आयुष्य जगत आहेत. अरे किती असे छान. अनुभव पण माझ्याकडे आहेत. खूपच मस्त. हो. स्पिरिच्युअल ग्रोथ किंवा हं. अवेकनिंग ह्याच्यामध्ये रेकीची काही मदत होते का? अगदी नक्कीच होते. कारण ह्याच्यातून आपल्याला अंतर्ज्ञान क्षमता तुमची रेकीमुळे वाढते. हं, कारण हं. जेवढं तुम्ही रेकीला कॉल फॉर करून रेकी तुमच्याकडे घ्याल, प्रचंड ऊर्जा सगळीकडे पसरलेली आहे. ती कितीही तुम्ही घेतलीत तरी ती कमी होणार नाहीये. आणि रेकीच्या लेव्हल 1 मध्येच तुम्हाला 7 चक्रांची माहिती पूर्णपणे माहिती करून दिली जाते. तर त्याच्यामध्ये हेही सांगितलं जातं, जी आपली वरची 3 चक्र आहेत, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्राकार. ही जी आहेत, ही आपल्या आध्यात्मिक पातळीवरच्या प्रगतीसाठी ही 3 चक्र आहेत. हं, हं. तर तुम्ही पहिल्या दिवसापासून त्याच्यावरती काम करणार आहात. रोज त्याच्यावर रेकी घेणार आहात, तर बरोबर. तुमची पॉवर भरपूर वाढेल. अगदी, अगदी. म्हणजे ती चक्र बॅलन्स पण होऊन जातात चक्र त्याच्यातच. बॅलन्सिंग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली होतं आणि ग्रेट. तुम्हाला जर शारीरिक पातळीवरती जर काही हवं असेल, तर आपली खालची 3 चक्र जी आहेत, हं, हं. म्हणजे मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान आणि मूलाधार. ही 3 चक्र आपल्या शारीरिक गोष्टींवरती काम करतात आणि वरची जी 3 चक्र आहेत, ती सगळी आध्यात्मिक. अरे वाह! आणि इमोशनल ब्लॉकेजेस वगैरे असतात ते पण ते दूर हो, हो. करतात? अगदीच इमोशनल त्याच्यासाठी तर खूपच छान आहे रेकी. बरं. म्हणजे आणि म्हणजे माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, की तुम्ही रेकी उपचार घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः रेकी शिका आणि स्वतःच स्वतःला बरं करा आणि मी यांच्याकडे शिकतेय बरं का. ह्या माझ्या गुरु आहेत आणि म्हणजे शी इज सच अ गुड सोल आणि दॅट वॉज द रिझन की माझा रेकीवरती विश्वास बसला आणि मी ते शिकायला त्यांच्याकडे जाते. रेखाताई मला सांगा की इंटेन्शनचा काय रोल आहे रेकीमध्ये? म्हणजे सेट करावं लागतं का नाही, नाही, इंटेन्शन? नाही. माझ्या मते इंटेन्शन सेट करण्याची काहीच गरज नाहीये ॲक्चुअली. हं, हं. कारण का तर रेकीला सांगावंच लागत नाहीये काही. हो. की तुला काय झालेलं आहे, तुला काय रेकीकडून अपेक्षित आहे, ते सांगावंच लागत नाहीये तुला. तू रेकी घे,
की तुला जो काही म्हणजे समजा तुला असं समज की तुला ताप आलाय किंवा सर्दी खोकला झालाय, तर आज जाऊन काय करायचं आहे हे रेकीला सांगावं लागत नाहीये, ती ऑटोमॅटिकली करते. मला खूप मानसिक ताण आलेला आहे, तो तू दूर कर. ज्या कशामुळे आलेला आहे, तर ती ऑटोमॅटिकली करणार आहे. तुला करायची गरजच नाहीये काही. त्यामुळे इंटेन्शन मला तरी नाही वाटत, की इंटेन्शन देणं आवश्यक आहे असं. तुम्ही दिलीत तर कधीही चांगलंच आहे. मी तुला जसं मागच्या वेळेला म्हटलं होतं, की न मागता जर मिळतंय, तर जेव्हा तू मागणार आहेस, तेव्हा तुला तेव्हा नक्कीच ते द्यायची. जास्त चांगलं बरोबर. मिळणार आहे. ज्यांना रेकी शिकायची आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अवश्य रेकी शिका. कारण एक तर ती खूप सोपी आहे शिकण्यासाठी आणि मी असं नाही म्हणत, की माझ्याचकडे शिकायला या म्हणून. तुम्ही कोणाकडेही शिका. फक्त एवढंच आहे, की तुम्हाला जी चिन्ह तुम्ही ज्या गुरूंकडे शिकाल, ते देतील तीच सिम्बॉल्सचा तुम्ही वापर करा आणि स्वतः शिकून घ्या. उपचार करण्यापेक्षा स्वतः शिकून घ्या. त्यांनी तुम्ही स्वतःवर करू शकता उपचार, दुसऱ्यांवर पण करू शकता आणि YouTubeवर आणि इकडे-तिकडे आता रेकीची भरपूर माहिती उपलब्ध आहे. ती सगळी तुम्ही ऐका. बरोबर. सगळी ऐका. असं नाहीये सगळेजण त्याच्याबद्दल जे सांगतील ते योग्यच सांगणार आहेत. कोणी त्याच्यामध्ये म्हणजे सांगण्यासारखं नाहीच आहे त्याच्यामध्ये काही गैर. चांगलंच सांगतील. अगदी. पण तुम्ही छान अटूनमेंट मात्र तुम्ही अवश्य प्रत्यक्ष घ्यावीत एवढं मी तुम्हाला मग नक्की मला तेच सांगेन. विचारायचं होतं, की अटोनमेंटसाठी एखादा स्टुडंट रेडी आहे हे तुम्हाला कसं कळतं? रेकी आपण म्हणतो ना, की देवानी बोलवणं आल्याशिवाय आपण देव आपल्याला बरोबर. भेटत हो, नाही. हो. सेम रेकीचं असंच आहे. तिची जेव्हा इच्छा होईल, की तुमच्याकडे यावं, अच्छा. तेव्हाच ती तुमच्याकडे येणार आहे. त्याच्यामुळे काय आहे, की तुम्ही जेव्हा माझ्याकडे येणार आहात शिकायला किंवा तुम्ही कुठल्याही गुरुकडे जेव्हा शिकायला जाणार आहात आणि तुम्ही लेव्हल 1 तुम्ही शिकलात, की तुम्हाला ते शिक्षण तुमचं संपल्यावर तुम्हाला लगेच अटोनमेंट दिली जाते. अटोनमेंट दिल्याच्या नंतर तुम्हाला 21 दिवसांची साधना दिली जाते. तुमची साधने जशी-जशी साधना तुमची वाढत जाईल, तसं-तसं तुम्ही पुढच्या लेव्हलसाठी आपोआप पात्र होत जाता. ओके. तुम्हाला काय त्या 21 दिवसांच्या ह्याच्यात खूप अनुभव येतात. आणि म्हणजे रेकी प्रॅक्टिशनर जर का व्हायचं असेल, हं. तर अंगात काही अशी स्पेसिफिक क्वालिटी असणं हो, गरजेचं आहे का? हो, हो. काय? अगदी नक्कीच. कारण त्याच्या मनामध्ये प्रेम पाहिजे. त्याच्या मनामध्ये बरं. करुणा असायला पाहिजे. अच्छा. म्हणजे समोर जो माणूस आलाय त्याला आपल्याला त्याच्या त्रासातून बाहेर काढायचं आहे. हं, हं. त्याच्यासाठी खूप प्रेम एम्पॅथ असणं खूप मनामध्ये गरजेचं आहे. येस, प्रेम असणं खूप मनात आवश्यक आहे. अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे तो उत्तम ऐकणारा असायला पाहिजे. कारण बरोबर. तुझा त्या माणसाचा जो काही प्रॉब्लेम आहे, तो ऐकून घेऊन कधी-कधी माणसाला नुसतं ऐकून घेतंय कुणीतरी हेच पुरेसं खरंय, असतं. खरंय. त्याच्यामुळे ऐकून घेणारा तो असायला पाहिजे. प्रेमाने त्याचं करायला पाहिजे आणि त्याला पूर्ण विश्वास देऊ शकला पाहिजे तो, की तू ह्याच्यातनं नक्की बाहेर येणार आहेस. आणि आपला उद्देश हाच आहे रेखाताई, म्हणजे बेसिकली आपण हा जो उपक्रम सुरू केलाय पॉडकास्टचा, तर हा हं, ह्याच्यासाठीच आहे, की असे अनेक व्ह्यूअर्स आहेत, की जे आपल्याला बघतायत आणि हं. जे काही सफर करतात, त्यांना हं. कोणाशी व्यक्त होता येत नाहीये. हां, हां. कधी-कधी असं होतं ना, की आजूबाजूचीच लोकं तुमचा विश्वासघात करतात. मग तुम्ही कोणाला एक्सप्लेन हो, करणार हो. मनामध्ये काय आहे ते? हो, हो. तर आपल्याला या माध्यमातून हेच दाखवून द्यायचंय, की तुमच्याकडे भरपूर सारी हं. एक फौज आहे. हं, हं. म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे हीलर्स तुम्हाला हो, उपलब्ध हो. आहेत आणि तुम्ही त्याचा जरूर फायदा घ्या. हं, आपल्या कमेंट सेक्शनमध्ये रेखाताईंचं नाव, नंबर सगळं दिलेलं असणार आहे. तुम्ही त्यांना हं, डायरेक्टली कॉन्टॅक्टही करू शकाल. हं. तर आपला उद्देश हाच आहे रेखाताई, हो, हो. की लोकांनी ओपन अप व्हावं. कारण आजकाल ते जे मनातल्या मनात ठेवतात त्याच्यामुळे त्यांना मानसिक आजारही होतात आणि हो. कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाऊन ते चुकीचे निर्णयही घेतात. हो, बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये ना रेकीचा पहिला नंबर आहे असं मी म्हणेन. कारण बरं. का तो ती काही न सांगता करणार आहे, काही न विचारता करणार आहे आणि तुमचं तुम्ही स्वतःवरती करणार आहात. तर स्वतः बरोबर. इतकं माणूस म्हणजे दुसरं कोणी ओळखूच शकत नाही स्वतः इतकं. तुम्ही रेकीचं इतकं कौतुक करताय, मग हं. तुम्हाला असं वाटतं का, की ॲक्चुअल ज्या मेडिकल मेनस्ट्रीम प्रॅक्टिसेस असतात त्याच्यामध्ये पण रेकी इन्क्लूड केलं पाहिजे? अगदी 100% करायला पाहिजे. कारण हं. का तर म्हणजे आता मी जी रेकीचे उपचार देते किंवा मी शिकवते, तर जी तुम्हाला डॉक्टरनी दिलेली औषधं आहेत, त्या औषधांना पण तुम्ही रेकी द्या आणि मगच ती घ्या. ओह! आणि बरोबर. तुम्ही जर तुमच्या रोज स्वतःवरती रेकी घेऊन तुम्ही जर तुमच्या क्षमता वाढवून ठेवल्यात, तर हं. तुम्हाला आजारपण येणारच नाहीये. बरोबर. आणि खरंय. समजा आलं,
तरी सुद्धा तुम्ही तुमच्या गोळ्यांपासून सगळ्यांना रेकी द्या, त्या प्रसंगांना रेकी द्या. रेकीनी म्हणजे सगळ्यावरती रेकी देता येते. तर मग मेडिकल प्रॅक्टिसमध्ये का नाही? हां, एवढं मात्र नक्की आहे, की मेडिकलला पर्याय म्हणून रेकी नाही. बरोबर. हे नक्की आहे, की त्याला पर्याय नाहीये. पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला नक्कीच. आताच्या तुम्ही डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत तरी आता माझा पाय मोडलेला होता. तर मला त्या क्षणाला मी खूप घाबरलेली होते. पण मी जेव्हा डॉक्टरकडे पोहोचले आणि त्यांनी सांगितलं हाड मोडलेलं आहे. तर इट्स ओके. मला अगदी असं इट्स ओके हाडच मोडलंय ना, ओह! इतकी मी नॉर्मल राहू शकले तर ते रेकीमुळे. क्षणभर मला असं झालं, की काय झालंय माहिती नाही म्हणून. पण जसं डॉक्टरकडे गेलो त्यांनी सांगितलं हाड मोडलंय. ठीक आहे. म्हणजे म्हणजे हे ठीक होईल असं माझं तो एक झालं तेव्हा. कॉन्फिडन्स होता. येस, इतका कॉन्फिडन्स मला रेकीमुळे माझ्यात होता, की हे काहीच नाहीये म्हणजे. आणि आता तुम्हाला एक चांगलं माध्यम मिळालंय, की हो, हो. रेकीबद्दल काही गैरसमज लोकांना असतात. हो. तर ते गैरसमज दूर करायची तुम्हाला ही हं, संधी मिळाली तर हं. नक्की करा. हो, हो. गैरसमज म्हणजे लोकांना असं वाटतं हे मंत्र आहे, तंत्र आहे, हिप्नॉटिझम आहे, जादू आहे. तर असं ॲक्चुअली काहीच नाहीये रेकी. बरं. असं काहीही नाहीये. कारण काय आहे, आता जी आम्ही चिन्ह रेकीमध्ये शिकवतो, तर ती सुद्धा तुम्हाला आम्ही प्रॅक्टिस इतकी घेतो त्याची, की तुम्ही डोळ्यांनी काढू शकता. उघड्या डोळ्यांनी ती चिन्ह तुम्ही काढू शकता. तर बरं. समजा ती चिन्ह तुम्हाला असं तुम्ही कुठेतरी प्रवास करताय आणि अशी चिन्ह वगैरे काढायला लागलात, तर लोकं तुम्हाला म्हणतील, "ही एक तर वेडी आहे किंवा ही काहीतरी जादूटोणा करतीये." तर असं काहीच नाहीये. किंवा ही बरोबर. कुठल्या धर्माशी कनेक्शन आहे, असं लोकांना वाटतं. तर ॲक्चुअली कुठल्या धर्माशी पण ही कनेक्शन ही नाहीये. खूप छान कोणीही गोष्ट आहे ही, की म्हणजे हां, बेसिकली ह्याला कुठलाही धर्म, जात काही असं नसल्यामुळे काहीही सगळे नाहीये. लोकं करू शकतात. सगळे करू शकतात. अगदीच. ही खूपच म्हणजे छान म्हणजे असं म्हणजे मंत्रावरनं तुम्ही जे म्हणलात मला हां, असं हे हां. विचारायचं की हां. असं काही मंत्र असतो का खरंच, की तुम्ही रेकी करत असताना काही असं मंत्र-बिंत्र म्हणताय? नाही. पण ह्याच्यामध्ये 5 तत्व आहेत. रेकीची अच्छा. 5 तत्व आहेत, जी तुम्हाला लेव्हल 1 मध्येच शिकवली जातात. तर त्याचं तुम्ही चिंतन मनन करावं आणि हं, हं. नुसतं चिंतन नुसती म्हणा असं नाही. ती तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अच्छा. म्हणजे मला क्रोध येत आज मी आज क्रोध करणार नाही. हं, मी आज हं. चिंता करणार नाही. मी माझी कर्तव्य सगळी पार पाडेन. सचोटीने काम करेन आणि सर्व बरोबर. प्राणीमात्रांवर प्रेम करेन. अशी 5 तत्व रेकीची आहेत. हं, हं. त्याचं तुम्ही रोज चिंतन करावं आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. ही अपेक्षा नक्कीच आहे. किती छान. हं, हा जो आपला चॅनल आहे, हं, ब्लेस्ड बाय महादेव 44 हं, तर हा मी स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2 हं. असं ह्याची माहिती देण्यासाठी केलाय. अच्छा. पण हे करत असताना मला असं हेच लक्षात आलं, की मी स्वतः जेव्हा ह्या जर्नीमधून जायला लागले, तर तेव्हा एक्सेप्टन्स, की मी ह्याच्यामध्ये आहे किंवा हं, अशा अनेक गोष्टी होत्या, की ज्या परीक्षा देता-देता मला असं एक तर खूप एकटं वाटायचं, की हं, हं, अरे, हे काय चालू आहे माझ्या बाबतीत? हं, आणि अशातच मला कुठे एखादा व्हिडिओ पॉपअप व्हायचा आणि त्यातून मला माहिती मिळायची किंवा काय. हं, तर असंच इतर लोकांनाही माहिती मिळावी हं, यासाठी हं, हा चॅनल सुरू केला आहे. हं. तर अगदी हे चांगला उपक्रम आहे तुझा. थँक यू सो मच. कारण हे जे व्ह्यूअर्स आहेत ना आपले, तर हे हं. फक्त स्पिरिच्युअलच आहेत. हो. कोणीही इतका वेळ घालवून उगाचच हे बघणार नाही नाही. हो. आपला चॅनल. हो, हो. तर ह्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी एक छानसा सल्ला द्या किंवा त्यांना इकडनं छोटीशी रेकी द्या आणि आपल्या चॅनलला पण द्या. हां. आपल्या रेकेलला मग आपल्या चॅनलला तर नक्कीच देईन, थँक यू की सो मच. हा जास्तीत जास्त लोकांनी बघावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रसार व्हावा. नक्कीच. मग आणि म्हणजे ह्या मार्गाने रेकीचा प्रसार करण्याची माझी इच्छा आहे. हं, हं. म्हणजे मी जेव्हा ग्रँड मास्टर झाले, तर ग्रँड मास्टर झाल्याच्या नंतरचं मेन उद्दिष्ट हेच असतं, की उपचार करण्यापेक्षा तुम्ही शिकवा हं, हं, रेकी हं, आणि हं. अशाद्वारे रेकीचा प्रसार करा. असं मेन मला रेकी ग्रँड मास्टर करताना शिकवलेलं आहे आणि ते मी करते. म्हणजे उपचार द्यायचे नाहीत असं नाहीये. पण बरोबर. तुम्ही माझ्याकडे तू उपचाराला आलीस तर नो डाउट मला पैसे मिळणार आहेत. माझा काहीच तोटा नाहीये. तू माझ्याकडे वारंवार येत राहशील प्रत्येक गोष्टीसाठी. हं, हं. त्याऐवजी जर मी तुलाच शिकवलं, बरोबर आहे. तर तुला स्वावलंबी होते ती व्यक्ती. माझ्याकडे अगदीच, तुला अगदीच. यायलाच लागणार नाहीये. नक्कीच. तर असं जास्तीत जास्त लोकांना करावं. म्हणजे मी सल्ला तर असा देईन, की खरं तर प्रत्येकाने रेकी शिका. पण निदान कुटुंबातल्या एका माणसाने जरी शिकली, तरी तो बाकीच्या लोकांचं व्यवस्थितपणे करू शकतो. अगदी अवश्य तुम्ही सगळेजण रेकी शिका. पण मी मगाशी म्हटलं तसं माझ्याचकडे या असं नाहीये. कुठेही शिका. फक्त एक नक्की, की तुम्ही प्रत्यक्षपणे अटेन्मेंट मात्र प्रत्यक्षपणे घ्या. तुमच्या घराच्या जवळ, तुमच्या गावात, तुमच्या शहरात. अगदी समजा कोणी शिकवणारं नाहीच आहे, अटेन्मेंट देणारं नाहीये. तर आणि तरच तुम्ही ऑनलाईन जा. हं, हं. ऑनलाईन सुद्धा वाईट आहे असं नव्हे, पण
अट्युनमेंट प्रत्यक्ष घ्यावी असं म्हणजे माझं मत आहे. बरोबर आहे. हं. नाही आणि कसं असतं ना, की तुम्ही कोणाकडून घेताय हं. हे खूप महत्वाचं असतं. हो, हो. मग ते शिक्षण असो किंवा वस्तू असो. हं. आता क्रिस्टल झालं किंवा काय हे माझा स्वतःचा इफल्ज नावाचा जो चॅनल आहे हं. YouTubeवरती त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल, की माझा ब्रँड आहे इफल्ज, की ज्याच्यामध्ये मी स्वतः ज्वेलरी बनवते. तर मला त्यामुळे ते क्रिस्टल्स खूप स्वस्त दरामध्ये मिळू हं. शकतात. हं. पण मी हे त्याच व्यक्तीकडून घेते, की ज्या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्हिटी आहे. हं. नाहीतर ते क्रिस्टल्स माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंतच त्याच्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा भरून गेलेली असते. हं. सो ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात ठेवायची आहे, की ज्याच्याकडून तुम्ही हे घेता, ती व्यक्ती पॉझिटिव्ह आणि चांगली असणं हं. खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्हाला अजून काही सांगावसं वाटतंय का किंवा बोलावसं? आता हे मी जेव्हा रेकीचं शिकायला लागले, तर आता रेकीच्या अ, पुढच्या काही स्टेजमध्ये क्रिस्टलचं असतं. हं, हं. क्रिस्टल ग्रीड करायला शिकवतात किंवा क्रिस्टलचे उपयोग शिकवतात. तर मी रेकी शिकवताना लोकं मला म्हणायला लागले, की तुम्हीच मला क्रिस्टल द्या. तर असं नाही करू शकत ना आपण. मग त्याच्यासाठी मी क्रिस्टलचे आह! कोर्सेस केले आणि मी बरं. स्वतः रत्नविशारद झाले. अरे वाह! त्यामुळे मी आता क्रिस्टल्स पण मी करते. बघा, हं. तुम्हाला दोन्ही सोर्सेस इथंच मिळालेत. हो आणि मी मी 22 साली रिटायर्ड झाले. तर रिटायर्ड झाल्याच्या नंतर मी काय म्हणायचं फुल फ्लेज हे सुरू केलं. रेकी मी आधी शिकवतच होते. पण मी आता पूर्ण वेळ हेच करते. तर मी क्रिस्टल्स पण विकते. मी त्याच्यानंतर न्यूमरोलॉजी शिकले. अरे वाह! न्यूमरोलॉजीच्या मॅडम तर माझ्या खरंच खूप म्हणजे ग्रेट आहेत. त्यांच्याचकडे मी बरं. फ्लॉवर रेमेडी पण शिकले. त्यांच्याचकडे मी मंत्रशास्त्र शिकले. थोडंफार बाराक्षर शिकले. तर मी आता काय करते, तर रेकी, क्रिस्टल आणि न्यूमरोलॉजी, फ्लॉवर रेमेडीज अशा सगळ्याचा समन्वय साधून मी वाह! सगळ्यांना उपचार देते. म्हणजे तुम्हाला एकाच स्टॉपवरती उतरल्यावरती सगळ्या गोष्टी सगळं मिळणार मिळणार आहेत, आहे. असा काही हे हो, आहे. हो. नक्कीच. आणि त्यामुळे मी नाव पण माझ्या याचं समन्वय साधना असं ठेवलेलं आहे, किती की छान. सगळ्याचे समन्वय साधून म्हणजे तुम्हाला जे काही अपेक्षित हं, आहे हं. माझ्याकडनं, ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्याकडनं नक्की मिळणार आहे. खूप छान. आम्हाला मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा हो. मारून आणि खूप खूप थँक यू तुम्ही इथे आल्याबद्दल आणि ही सगळी माहिती आम्हाला हो, दिल्याबद्दल. आमचे सगळे गैरसमज आत्तापर्यंत दूर झालेले आहेत आणि हो. आम्हाला रेकीची खूप माहिती मिळाली आहे. हं. सो मी तुमचे आभार मानते आणि ह्यांच्या डिटेल्स तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळतील. त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. थँक यू वन्स अगेन. ब्लेस्ड बाय महादेव 44. नमस्कार.